नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही जात आहोत अंधेरीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि जाताना रस्त्यात आम्हाला या दोन गणपती बाप्पाचं दर्शन झालं। बाप्पाची मूर्ती ही खूप सुंदर आणि उंच अशी होती। हे दोन बाप्पा विसर्जनासाठी निघाले होते। बाप्पाचा निरोप घेताना मन खूप भारावून आलं आणि मग मनात लगेच म्हटलं, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत आम्ही निघालो अंधेरीला। तुम्हाला पण अंधेरीच्या राजाचं दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर आता आम्ही पोहोचलो आहोत अंधेरीला। तर इथे बसतो नवसाला पावणारा अंधेरीचा राजा। इथे हा देखावा खूप सुंदर आणि छान होता। तर इथला देखावा हा कष्टभंजन देव सलंगपूर गुजरातमधला आहे। प्रत्येक वर्षी इथे सुंदर असा हा देखावा असतो। आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीची स्थापना 1966 मध्ये गोल्डन टोबॅको कंपनी, टाटा स्पेशल स्टील आणि एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ब्लू कॉलर कामगारांनी केली होती। एकेकाळी या मंडळाचे भक्त ज्या कंपनीत काम करत होते त्यापैकी एका कंपनीत बराच काळ संप चालला होता। त्यांनी संपाचे अनुकूल परिणाम मिळावेत यासाठी गणेशाला आवाहन केले। त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि वचन दिल्याप्रमाणे त्यांनी अनंत चतुर्दशीच्या नंतर येणाऱ्या संकष्टी दिनी मूर्तीचे विसर्जन सुरू केले। अंधेरीतील लोकांच्या मागणीनुसार विसर्जन मिरवणूक संपूर्ण अंधेरीतून फिरवली जाते। ही मिरवणूक सहसा संध्याकाळी 5 वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र किनाऱ्यावर पोहोचते। लाखो लोक या मिरवणुकीला उपस्थित राहतात। समितीने पारंपरिक गणेशोत्सवाची 60 वर्ष पूर्ण केली आहेत। ह्या राजाचं दर्शन खूप छान झालं, खूप शांत वाटलं आणि पॉझिटिव्ह वाटतं देवाचं दर्शन घेऊन। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।